नमस्कार. सर्वप्रथम न्यूज अनकटच्या सर्व प्रेक्षकांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. बुलेटिनच्या सुरुवातीला आपण वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा. रामनवमी निमित्त गोंदिया शहरात निघाली भव्य बाईक रॅली. रामनवमी निमित्त सखी गीत रामायण आणि राम सीता स्वयंवर कार्यक्रमाचं पुण्यात आयोजन. बच्चू कडूंकडून विधान परिषद लढवण्याचे संकेत. आणि बीड जिल्ह्यातील 392 शाळांमधील वीज पुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आलाय. नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकट. हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. रामनवमी निमित्त मुंबईत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबईत 20 डीसीपी, 51 एसीपी आणि 2,500 अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत. यासोबतच 11,000 अंमलदार आणि SRPFच्या 9 तुकड्याही अनेक ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. याबाबत पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी ही माहिती दिली आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर जालना पोलीस यंत्रणा आता ऍक्शन मोडवर आली असून जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एकूण 344 व्यक्तींवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि रामनवमी उत्सव अतिशय शांततेत पार पडावा यासाठी जालना पोलीस प्रशासन सज्ज असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एकूण 91 इसमांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून पोलिसांनी त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचं अंतरिम बंधपत्र करून घेतलंय. रामनवमी निमित्त गोंदिया शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य बाईक रॅली काढण्यात आली असून या रॅलीची सुरुवात रामनगर भागातील श्रीराम मंदिरातून करण्यात आली आहे. या रॅलीत हजारोच्या संख्येने तरुणांनी सहभाग नोंदवत प्रभू श्रीरामाच्या नावाचा जय जयकार केला. डोक्यावर भगवा फेटा तर हातात भगवा ध्वज घेत तरुणाईने गोंदिया शहरात पिंजून काढून हिंदू एकतेचा नारा दिलाय. नागरिकांनी रॅलीवर फुलांचा वर्षाव करत आनंद देखील व्यक्त केलाय. पुण्यात रामनवमी निमित्त सखी गीत रामायण आणि रामसीता स्वयंवर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यासोबतच ग्रॅव्हिटी ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर मिहिर कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी दुपारी 3:30 वाजता गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथे अत्यंत भक्तिभावात हा कार्यक्रम पार पडला. या आध्यात्मिक कार्यक्रमात हजारो भक्तांनी सहभाग घेतला असून तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. यावेळी गीत रामायण आणि रामसीता स्वयंवराचं मोठं नाट्य सादरीकरण भव्य आणि सुंदर झालं. आणि या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची एक महत्त्वाची बातमी. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी विधान परिषद निवडणूक लढवण्याचे संकेत माध्यमांशी बोलताना दिलेत. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष आमदार किरण सरनाईक यांचा कार्यकाळ आता लवकरच संपणार असून यांच्याच जागी बच्चू कडू यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केल्याची माहिती मिळते.
प्रहार शिक्षक संघटनेचा नुकताच अमरावतीमध्ये मेळावा झाला आणि या मेळाव्यातही त्यांना इथून निवडणूक लढवण्याची गळ घातली गेल्याचं समजतंय. महावितरणचे विद्युत बिल न भरल्यामुळे बीड जिल्ह्यातील अनेक शाळांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलाय. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पंखे चालू नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत गरमीचा त्रास होतोय. डिजिटल शिक्षणासाठी देखील विद्युत पुरवठा नसल्याने येथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. बीड जिल्हा परिषदेच्या 620 शाळांमध्ये वीज देयके थकीत असल्याने महावितरणने वीज मीटर काढून नेला हा विद्युत पुरवठा सुरू करावा अशी मागणी यावेळी शिक्षकांसह विद्यार्थ्यांकडून केली जाते. सर महावितरण कधी नेलेलं आहे काढून? 3 वर्षापूर्वी शाळेचं वीज बिल थकीत असल्या कारणाने महावितरणची माणसं आली आणि आपलं सर बिल थकीत असल्यामुळं आम्हाला मीटर आपलं कनेक्शन तोडायचंय असं सांगण्यात आलं आणि वीज कनेक्शन कट करण्यात आलं. महावितरणचीच काही माणसं आली आणि त्यांनी कट केलेलं कनेक्शन होतं ते केबल आणि मीटर या ठिकाणी असलेलं पूर्ण साहित्य घेऊन ते गेले आणि जाताना सांगितलं त्यांनी की ज्या वेळेला वीज बिल भराल त्यावेळेला परत आम्ही आपली वीज कनेक्शन जोडणी करून देऊ. मी पुरी अमर लिंबाग. अमरावतीतला तळेगाव ते पुलगाव महामार्गावर असणाऱ्या राघव पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून अंदाजे 4 लाख रुपये पळवल्याची घटना घडली होती. याचाच तपास करताना पोलिसांनी पेट्रोल पंपाचा मॅनेजर आणि सेल्समन यांची कडून चौकशी केली असता त्यांनी इतर तिघांच्या मदतीने बनाव रचून चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार या 5 आरोपींना तात्काळ ताब्यात घेऊन गुन्ह्यातील वाहन आणि रक्कम जप्त करण्यात आली आहे. आणि या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेत आहोत. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. ही पुढची महत्त्वाची बातमी. जेजुरी MIDCतील उद्योजकांना त्रास देऊन त्यांना ब्लॅकमेल केलं जात आहे. त्यांच्याकडून खंडणी वसुलीसाठी प्रयत्न केला जात असल्याचा आरोप जेजुरी MIDCचे उद्योजक संघटनेचे अध्यक्ष रामदास कुटे यांनी केलाय. तर या संदर्भातच तातडीची पत्रकार परिषद घेण्यात येऊन खंडणीबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रार देण्यात येणार असल्याचं माध्यमांना कळवण्यात आलंय. सर्वप्रथम आम्ही कर्माने, धर्माने आणि जन्माने जेजुरीकर आहोत. जी औद्योगिक वसाहत आहे MIDC मुळातच जेजुरीच्या पूर्ण एरियामध्ये आहे. जेजुरीतील कारखानदार असू द्यात, कामगार असू द्यात, पुरवठादार असू द्यात आणि विविध उद्योजक असू द्या, या सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही जेजुरीकर सक्षम आहोत आणि त्यांचा पाठपुरावा करायसुद्धा आणि त्यांच्या प्रश्नाला निश्चित वाचा फोडण्यासाठी आम्ही जेजुरीकर निश्चित सक्षम आहोत. एक पहिला मुद्दा, ज्या संघटनेने आमचा आरोप केला, सन्माननीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी
भारतीय राज्यघटनेमध्ये कामगारांसाठी जे कलम तयार करून ठेवलेत, ज्या आमच्या संघटनेने जिसा संघटनेने फक्त व्यक्ती स्वतंत्र आम्हाला आहे आणि एक संघटना ही धर्मादायुक्त रजिस्टर आहे. या संघटनेच्या मार्फत अतिशय लोकशाही मार्गाने आमच्या कामगारांना, भूमिपुत्रांना तुम्ही संविधानाने प्रमाणे, कायद्याप्रमाणे तुम्ही सुविधा देताय का, एवढाच प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ज्या कंपन्या देत असतात त्यांचं आम्ही अभिनंदनही करतोय, त्या कंपन्या परत पाठपुरावा करत नाही. पण ज्या कंपन्या देत नाहीत, ज्या कारखानदार कामगारांची पिळवणूक करतात, अशा कंपन्यांविरुद्ध, कारखानदाराविरुद्ध जिसा संघटना लवकरच स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक आमदार विजयबापू शिवतरे, या राज्याचे उद्योगमंत्री सन्माननीय उदयजी सावंत साहेब, या MIDCशी संलग्न असणारे कामगार आयुक्त यांच्याशी आणि फॅक्टरी इन्स्पेक्टर यांच्याशी आम्ही संपर्क करून या जेजुरी MIDCच्या कारखानदाराच्या असू द्या, कामगारांच्या असू द्या किंवा भूमिपुत्रांच्या असू ज्या समस्या आहेत याबाबत भेट घेऊन चर्चा करून यावर मार्ग काढावा म्हणून लवकर आम्ही भेट घेणार आहोत. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत वयोवृद्ध लाभार्थ्यांसाठी बीड तहसील कार्यालयात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तहसील कार्यालयाच्या आवारात बसण्याची, पिण्याच्या पाण्याची सोयही करण्यात आली असून वृद्धांना कोणतीही अडचण येऊ नये याच उद्देशाने तहसीलदार शेळके यांनी ही व्यवस्था केली आहे. नमस्कार, मी तहसीलदार चंद्रकांत शेळके, बीड. माझ्यासोबत संजय गांधी विभागाचे आमचा स्टाफ आहेत, श्रीमती परचाके, श्रीमती वैशाली बहिरवाड, श्री जवरे आणि आमचे ऑपरेटर. आपण एक तहसील कार्यालयाच्या आजूबाजूला बसण्याची जागा केलेली आहे. ग्रामीण भागातून जे काही लाभार्थी येतात त्यांना बसण्याची जागा असावी त्याप्रमाणे आपण बाकडे त्यांना बसण्यासाठी ठेवलेले आहेत. त्यासोबतच पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे. सर्व लाभार्थ्यांचे अर्ज त्यांच्यासोबत आहेत, ते तपासून घेणे, त्यांना त्यानुसार माहिती देणे, ज्यांचे DBT प्रक्रिया राहिली असेल ती DBT प्रक्रिया करणे आणि त्यानुसार तात्काळ OTP घेऊन त्यांचा माहिती सबमिट करणे, अशा प्रकारे हे कामकाज चालतं. ज्या लाभार्थ्यांच्या अडचणी असतील की आमचे पगार आले नाही, त्यांचे आधार अपडेट आहेत किंवा कसे, या गोष्टी इथं बघितल्या जातात आणि कोणाचीही गैरसोय होणार नाही याची पूर्णतः आम्ही काळजी घेत आहोत. धन्यवाद. आणि पुढची एक धक्कादायक बातमी आहे. रायगडच्या नेरळ शहरात 300 फ्लॅट धारकांची बिल्डरकडून फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी विजय ग्रुप हाऊसिंग लिमिटेडचे डायरेक्टर अतीफ गाला यांना नेरळ पोलिसांनी अटक देखील केली आहे. नेरळ शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर विजय ग्रुप हाऊसिंग लिमिटेड या कंपनीकडून 100 एकर जागेत 5000 फ्लॅट बांधण्याचं काम सुरू होतं. मात्र नागरिकांकडून 80% पैसे घेऊनही हा प्रकल्प पूर्ण न केल्याने फ्लॅट धारकांची फसवणूक झाली आहे. संतप्त फ्लॅट धारकांनी तक्रार केल्यानंतर बिल्डरला पोलिसांनी अटक देखील केली आहे. मॅगी रॉड्रिक्स, मी 2015 साली विजय इस्टेट बाकसमध्ये बुकिंग केलेली आहे माझ्या मुलाच्या नावावर, नेरळ. आणि तेव्हा बुकिंग केलं तेव्हा सांगितलं होतं का अर्ली 2018 तुम्हाला पोझिशन भेटणार. पण 2018 आता इतक्या वर्ष गेली तरी नाही भेटले. केस आमची रेरा गेली, ऑर्डर भेटलं तिथे बी नाही भेटला. मग कशाला रेरा काढलं. मग नंतर NCLT मध्ये केस गेली, तिथे बी काही आम्हाला जस्टिस भेटलं नाही. तर कुठली गव्हर्नमेंट बॉडीज आम्हाला जस्टिस देणार, हे प्रश्न आहे. किती पैसे? आम्ही 95% पेमेंट ऑलरेडी केले आहे बिल्डरला. किती वर्ष? 2015 मध्ये आम्ही बुकिंग केलेली आहे. 9 वर्ष झाली ना. 80s मध्ये 2018 अर्लीज मध्ये आम्हाला सांगितलं पोझिशन भेटणार. आतापर्यंत काहीच नाही झालं. आणि आम्ही इंटरेस्ट आमचं एवढं गेलं, इंटरेस्ट किती पैसे गेले, घरही नाही मिळे. आणि कुठे मग कोणाकडे जावं आता. रेरामध्ये नाही भेटलं जस्टिस, NCLT नाही भेटलं, कुठे जावं. आणि या बातमीसह आपण मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.